पवित्र संस्काराला पवित्र संस्काराला पवित्र संस्काराला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या परमेश्वरानं तुम्हाला लग्न संस्कारामध्ये एकत्र आणलं तोच परमेश्वर आज आपल्या बरोबर आहे, आपल्या या पवित्र वेदीवर उपस्थित आहे. Truly, really and substantially, with his body and blood, soul and divinity, he is present in this Eucharist. तो आपल्या शरीराला, रक्तानं, आत्म्यानं आणि दैवी सामर्थ्यानं या भाकरीमध्ये उपस्थित आहे. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे करत मनातल्या मनात आपण तोंड उघडून जे काही विचार येत आहेत त्या सर्व गोष्टीबद्दल आपल्या जिवंत देवाला आपण आराधना आणि स्तुती देऊया. परमेश्वराची स्तुती ज्या मुखात तुम्हाला शब्द लिहिता येईल परमेश्वर, त्या शब्दांद्वारे परमेश्वराची स्तुती करा. तुमचे शब्द किती तोकडे असले तरी परमेश्वर तुमच्या हृदयाची भाषा जाणतो. तुमच्या अंतःकरणात असलेले सगळे विचार परमेश्वराला माहीत आहे. म्हणून आपण दोन्ही हात स्वर्गाकडे करत येशूला आपण आपल्या देव बापाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. हालेलुया. ज्याच्या समोर आज आपण बसलेलो आहोत तो या जगाचा निर्माण करता परमेश्वर आहे. आणि त्याच परमेश्वरानं लग्न संस्कार पृथ्वीच्या सुरुवातीपासूनच घडून आणलेला आहे. हालेलुया. आणि ख्रिस्त सभा लग्न ह्या गोष्टीला एक साक्रामेंट मानते. साक्रामेंट आपण कुठले साक्रामेंट आहेत? बाप्तिस्मा संस्कार आहे, तो एक साक्रामेंट झाला. आपण बाप्तिस्मा घेतो आणि आपण देवाची लेकरं होतो सर्व काळासाठी. त्यानंतर आपण दृढीकरण संस्कार घेतो, आपण ख्रिस्ताबरोबर दृढ केले जातो. त्यानंतर तिसरं आहे युकरिस्ट, म्हणजे पवित्र ख्रिस्त शरीराचा आपण संस्कार घेतो. येशूचं शरीर खातो, त्याचं रक्त पितो आणि त्या ख्रिस्ताबरोबर आपण एक होतो, त्याच्या सारखे होतो. प्रायचित्त संस्कार घेतो, कुंसार साक्रामेंट, ज्या साक्रामेंटात मी केलेली माझी सर्व पापे माझा परमेश्वर बिनाशर्त प्रेमानं क्षमा करतो. तिथे कुठली अट नसते, परमेश्वर सांगतो मी तुला क्षमा करतो. त्यानंतर गुरुदीक्षा साक्रामेंट, जिथे धर्मगुरु एखाद्या बिशपांच्या हातून अभिषिक्त केले जातात, तो गुरुदीक्षा साक्रामेंट दिला जातो. त्यानंतर 6वा साक्रामेंट आजारांसाठी आपण तैलाभंग, पवित्र तेल लावून त्याला अभिषिक्त केलं जातं, जेणेकरून त्याचं दुःख ख्रिस्ताच्या दुःखाबरोबर एक होईल आणि तो ख्रिस्ताबरोबर राज्य करेल. आणि विशेष साक्रामेंट तुम्ही जो घेतलेला आहे तो आहे लग्न संस्कार. कुठल्याच गोष्टीमध्ये तसा नाही आहे, परंतु आपल्या धर्मामध्ये त्याला साक्रामेंटाची पदवी दिलेली आहे. लग्न संस्काराला साक्रामेंट. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं, लग्न संस्कार हा डोंबाऱ्याचा खेळ नाही आहे
किंवा भातुकलीचा खेळ नाहीये की आपल्याला पाहिजे तेव्हा ते आपले प्यादे आपण चालवतो, तसा नाहीये. हा साक्रामेंट आहे. म्हणजे परमेश्वरानं, येशू देवानं त्याला साक्रामेंटाची पदवी दिलेली आहे. म्हणजे या वेदीसमोर तुम्हाला यायला संधी मिळते. नवरा आणि बायको एकत्र येतात आणि वचने देतात आणि तुमचा साक्रामेंट तुम्ही स्वीकारता. सगळ्या साक्रामेंटामध्ये तुम्हाला धर्मगुरूची गरज आहे, बिशपांची गरज आहे. परंतु ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे की लग्न संस्कारामध्ये जरी धर्मगुरू अवलंबित नसला, 2 साक्षीदारांचा संवेद तुम्ही जेव्हा लग्न संस्कार घेता ते लग्न देवाकडे बांधलं जातं. हालेलुया. बिकॉज यू आर द मिनिस्टर्स ऑफ ईच अदर. तुम्ही एकमेकांचे जणू काही मिनिस्टर्स आहात. तुम्ही साक्रामेंट घेता. फादर तुम्हाला फक्त आशीर्वाद द्यायला असतो. एवढा मोठा मान तुम्हा दोघांना तुम्ही लग्न संस्कार जेव्हा घेतला तेव्हा दिलेला आहे. आणि तो कोणाकडून मिळाला? ह्या परमेश्वराकडून. ह्या परमेश्वराकडून तो साक्रामेंटाचा मान तुम्हाला मिळाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, खूप दुःख होतं. आज तुम्ही लग्न संस्कार साक्रामेंट घेतलेले आहे. तुमचे ते दिवस आठवा ज्या दिवशी तुम्ही लग्न संस्कार साक्रामेंट घेण्यासाठी चर्चमध्ये आले. तो दिवस आठवा आणि देवाचे भरपूर आभार माना. कारण त्या साक्रामेंटाद्वारे जी कृपा तुम्हाला पाहिजे होती, तुमच्या बायकोला, तुमच्या नवऱ्याला, ती सर्व कृपा दिलेली आहे. मागायची गरज नाही. माग्या तुम्हाला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला मागायचं, पण तुमची कृपा पाहिजे ती दिलेली आहे. परिपूर्ण कृपा दिलेली आहे. अर्धवट कृपा दिलेली नाही. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू, मी तुम्हाला एक उदाहरण, जिवंत उदाहरण सांगत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिथे तरुण तरुणी, एक तरुण पोरगा तरुणी, दोघे जण एकमेकांवर खूप प्रेम करायचे. त्यांचं प्रेम 9 वर्ष टिकलं. किती? 9 वर्ष. लग्न नाही झालं, कुठलं चुकीचं काम वगैरे नाही केलेलं, प्रेम करत आहेत, सुंदर मनानं प्रेम करत आहेत. आई वडिलांकडून, दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांना प्रतिसाद चांगला नव्हता. होय नाही, हो नाही करता करता 9 वर्षानंतर यांचं प्रेम होतं. लग्न संस्कार या वेदीसमोर घेतला. बिशपांकडून साक्रामेंट स्वीकारला. फादर्स उपस्थित होते आणि 4 दिवसामध्ये त्यांचं लग्न तुटलं. 9 वर्षाचं प्रेम 4 दिवसामध्ये तुटलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज दोघे जण रडत आहेत. ही आत्ताची पिढी आहे. हे आज आपल्याला पाहायला मिळतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रेम ही भावना नाहीये. प्रेम ही भावना नाहीये. मला भूक लागते, मी जेवले, माझी भूक संपली. मला आईस्क्रीम खायला आवडते, ती माझी भावना आहे. मला दारू प्यायला आवडते, मला ती एक भावना मिळते. कळतो तुम्हाला भावना म्हणजे काय? भावना येतात आणि जातात. कुठल्याही प्रकारची भावना, कुठल्याही प्रकारची फिलिंग्स म्हणा, ही फिलिंग्स येते आणि जाते. लव ही फिलिंग नाहीये. प्रेम ही भावना नाहीये, तो करार आहे. हालेलुया. तो करार आहे. त्या करारामध्ये मी जे करायला पाहिजे ते मी करीन. जरी समोरच्या पार्टीनं माझ्यासाठी काही केलं नाही तरी मी करीन, आणि तेच तुम्ही करत आहात. आज इथे अनेक ताई बसलेल्या आहेत. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला मारहाण केली असेल तरी तुमचा करार तुम्ही कधीच मोडला नाही. कदाचित तुमच्यापैकी नवरा बायकोमध्ये एक जण चुकीच्या मार्गाला गेले असेल, दुसऱ्यांबरोबर नातं चुकवलं असेल, परंतु तुम्ही कधीच तुमचा करार तोडलेला नाहीये. त्याला म्हणतात करार. मी माझी बाजू पूर्ण करत राहील. परमेश्वर करतो की ना आपल्या बरोबर तसं. लग्न संस्कार हा करार आहे. ती कमिटमेंट आहे सर्व काळासाठी. श्वासात श्वास असेपर्यंत ती कमिटमेंट मी पाळणार.
भावना नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सकाळी विचारलेला प्रश्न आठवा, तुम्ही लग्न का केलं? तुमचं उत्तर काय होतं? प्रेम केलेलं आहे. प्रेम भावना नाही. लव इज नॉट अन इमोशन, इट इज अन एक्सप्रेशन ऑफ योर हार्ट. तुम्ही ते संपूर्ण हृदय कोणासाठी जरी ओतून त्याला देता, त्याला म्हणतात प्रेम. परमेश्वरानं त्या क्रूसावर आपल्यासाठी कसं प्रेम केलं? आपलं हृदय ओतून दाखवलं. जे होतं नव्हतं ते सगळं त्या क्रूसावर त्याने अर्पण केलं आणि आपल्या वधूवर त्याने प्रेम केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, 9 वर्षाचं प्रेम, ते प्रेम होतं का? तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे. 9 वर्षाचं प्रेम फक्त 4 दिवस टिकलं. कारण मी त्या दोन्ही लोकांबरोबर, दोन्ही पार्टी बरोबर वेगवेगळे बसलो आणि त्यांना मी समजावून सांगितलं, क्षमा करायला तयार आहात का? दोघं एकमेकांची चूक दाखवतात. क्षमा करायला तयार आहात का? दोघं एकमेकांची चुका दाखवत आहेत. मला हे ते पटत नाही, मला ते पटत नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, करारामध्ये आपल्याला एकमेकांना झाकून ठेवावं लागतं. करारामध्ये एकमेकांना सांभाळून ठेवावं लागतं. जेव्हा तुम्ही लग्न संस्कार घेतला तेव्हा तुम्ही सांगितलेलं आहे की मी तुझी गरज पूर्ण करीन. What is the end of our marriage? To look after the spouse's need. आपल्या पत्नीची किंवा पतीची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करावी. आजारी असेल त्याला औषध पाण्यासाठी मला घेऊन गेलं पाहिजे, तिला मला घेऊन गेलं पाहिजे. लोकांच्या हातात देऊ जमत नाहीये. आज तुम्ही मासेमारी करणारे, तुमच्या डोक्यावर मोठा हेर असेल, तो तुम्हाला उचलायला तुमचा नवरा आला पाहिजे, कारण ते तुमच्यासाठी आहे. तुम्हाला दिवात्याची भाकरी घेऊन जाता की नाही, तेव्हा तुम्हाला मोलकरी बनवून देते का? नाही देत. तुमच्या नवऱ्यासाठी तुम्ही भाकरी बनवता, ते तुमचं जीवन आहे, करार केलेला आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, हा अशा प्रकारची शिकवण आपल्याला कोणीही कुठेही देऊ शकत नाही. फक्त या ख्रिस्ताच्या मंडळीद्वारेच आपल्याला ती ख्रिस्ताची शिकवण मिळत आहे. तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी पायाच्या भागामध्ये सुंदरपणाचा जबरदस्त त्रास होत आहे. कोण हात लावलं किंवा काही लागलं तरी कळत नाही, एवढ्या संवेदना नष्ट झालेला आहे. त्या व्यक्तीच्या शरीराला परमेश्वर संवेदनाचं दान परत देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी बोलणे खूप कठीण जात आहे. काहीतरी बोलायला येत आहे तेव्हा घशाच्या भागामध्ये काय अटकल्यासारखा होत आहे किंवा दुखल्यासारखा होत आहे. असे जे काही त्रास होत आहे त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे ज्यांना काहीतरी बोलता बोलता सर्व गोष्टी विसरून जात आहे. काय बोलत होतो ते पण विसरत आहे. हालेलुया. या विसरपोकपणामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. कोणाला तरी पायाच्या गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये खूप दुखण्यावर होते, त्या व्यक्तीला प्रभूने आता बरे केलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी तोंड सुजून येत आहे, तोंडामध्ये जे सुजन येत आहे, खास करून एका बाजूला जे सुजन येत आहे ते त्रास, कोणाला हे त्रास होत आहे, त्रास असेल तर हात वर करा. तोंडाच्या एका बाजूने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वास ठेवा, हे त्रास तुमचा परमेश्वर दूर करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.